बालपंचायत स्थापन झाल्यापासून मी सुरुवातीला लहान मुलांची मीटिंग घेतली, तो सगळ्या मुलांची मीटिंग घेतली गावामधल्या. त्यातून आम्ही काही केलं की ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीची बॉडी आहे म्हणजे आरक्षण वाईज, त्या पद्धतीनं आम्ही सगळ्या मुलांमधून आरक्षण वाईज बालपंचायत स्थापन केली. त्यामध्ये बालकांचे जे प्रश्न आहेत म्हणजे गावामध्ये त्यांना आवश्यक असणारे, जसे की शाळेमध्ये सार्वजनिक शौचालय असेल किंवा स्वच्छतागृह असेल, त्याची दुरुस्ती असेल किंवा त्यांना सुरक्षित वाटावं त्यासाठी त्यांनी CCTVची मागणी केली. या सर्व गोष्टी त्यांनी त्या पंचायतच्या वतीने आपल्याकडे त्यांचं निवेदन आलं. त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये आणि ग्रामसभेमध्ये घेतला. आपल्याकडे 15 वित्ताचा जो निधी आहे त्या निधीमध्ये आपण बालस्नेही ही थीम निवडली आणि बालस्नेही थीमच्या माध्यमातून आपल्याला जे आवश्यक त्या मुलांना आवश्यक जी सर्व कामे आहेत सर्व करून दिलीत. त्यानुसार मग त्या मुलांना ते प्लॅटफॉर्म मिळाला की बाबा आपले विषय मांडण्यासाठी, आणि ते ज्या पद्धतीने विचार करू शकतात त्या पद्धतीने आम्ही सुद्धा विचार नाही करू शकत. ही गोष्ट आम्हाला त्यावेळी नव्यानं समजली होती. कारण की एक छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे शाळेला जाण्यापासून रस्त्यावरती असणारे प्रॉब्लेम किंवा एक ते किती बारीक लक्ष देतात हे तेव्हा आपल्याला समजलं. गटारींची समस्या म्हणजे ज्या ठिकाणी शाळेला त्याला रूटवरती कुठे गटर तुंबलेली असेल तर ते लगेच सांगायचे की बाबा इथं गटर खराब झाली आहे. मग त्यानुसार आपण नवीन इन्क्रुटमेंट करून घेतली आहे, म्हणजे आपले शिपाई वगैरे वाढवून म्हणजे गटरीचं नियोजन नीट लावलेलं आहे. तर मुलींना असं प्रॉब्लेम होता की ते पॅडचं मशिनरी हवी होती आणि शाळेमध्ये CCTV कॅमेरे सुद्धा नव्हते आणि शाळेमधील जे पाण्याचा जो बोर होता तो सुद्धा देखील बंद पडला होता. तर त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये मागणी केली. बाल समितीमध्ये त्याची सगळ्यांनी त्या समस्या मांडल्या आणि त्यावर ग्रामपंचायतीने देखील समस्या सोडवल्या. म्हणजे शाळेमध्ये CCTV कॅमेरे देखील बसवले, त्यानंतर पॅडचं मशिनरी देखील बसवण्यात आलं आणि पाण्याचा पुरवठा देखील करण्यात आला. तर अशा प्रकारे अजून खूप सारे काम आहेत जे ग्रामपंचायतीने केले आहेत आणि त्यामुळे आम्हाला चांगला एक अनुभव आला आणि ग्रामपंचायतीने आमच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न केला आणि त्या समस्या देखील त्यांनी सोडवल्या. त्यानंतर मी गावातील व माझ्या कापशी खोऱ्यातील गावांमध्ये जाऊन तिथल्या शाळांमध्ये जाऊन किशोरवयीन मुलींना माहिती केली. जसं की 1 दिवसाचं सेमिनार घेतलं, त्यामध्ये त्यांना ज्या काही समस्या येतात किंवा त्यांनी किशोर अवस्थेमध्ये आहात तर त्यांना
ज्यावेळेस मासिक पाळी येते त्यावेळेस त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यावेळेस कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी माहिती दिली. तात्काळ नसेल ना, परंतु 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये ती पूर्तता 100% केली. तर 100% पूर्तता होत आल्यामुळे त्या मुलांना सुद्धा असं वाटतं की बाबा की मी जे काय मांडलंय त्याने मुलांनी असं वाटतं की मी जे काय मांडले त्याचं निराकरण ग्रामपंचायतीने केलं आणि मला जे आता खेळायचं ग्राउंड पाहिजे तर याची व्यवस्था केली. त्यामुळे त्या मुलांना समाधान वाटलं आणि समाधान वाटल्यामुळे ती मुलं अशी इतकी खुल्या मनानं वागू लागली की त्यांच्यामध्ये असे मग एका मुलांना असे विषय आले किंवा दुसरा मुलगा आणि काहीतरी शंका घेऊन किंवा त्याच्या मनाला काही प्रश्न असतील ते घेऊन यायचं. असं म्हणजे मुलांची साखळी तयार झाली आणि प्रत्येकाचे प्रश्न जे आहेत हे वेगवेगळे येत गेले. आणि आमच्या म्हणजे विद्यार्थिनी यांच्याकडून एक अशी विनंती आहे की गावामध्ये एक डॉक्टर परिचारिका येऊन जाव्या, कारण महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते माणसांना सांगता येत नाहीत ना, महिलांनाच सांगू शकतात. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की परिचारिका आठवड्यातून एकदा तरी यावी.